महाशिवरात्री निमित्त आणि द्राक्ष दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला फळ महोत्सव 2026 हा सांगलीमध्ये कच्ची जैन भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा फळ महोत्सव या ठिकाणी फळ महोत्सवाची सुरुवात झाली आहे। 18 फेब्रुवारी पर्यंत 5 दिवसांसाठी सांगलीकरांसाठी हा फळ महोत्सव अत्यंत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळांसाठीचाच म्हटला तरी काय हरकत नाहीये। या ठिकाणी विविध असे 45 फूड स्टॉल्स आहेत, फळांचे स्टॉल्स आहेत जे की मोफत दिलेले आहेत। रवींद्र मुळे यांनी या सगळ्याचे आयोजन केलेलं आहे। तर असाच एक जो फळांचा स्टॉल आहे, तर पाणी फाउंडेशन हे जे आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन आहे, तर पाणी फाउंडेशन संचलित हा कृषीमाता महिला शेतकरी गट हा त्यांनी स्थापन करून दिलेला आहे। सावर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली यामधला हा गट आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की द्राक्ष आहेत, त्याचबरोबर ही केळी देखील आहेत, पण ही थोडीशी रेग्युलर आपली केळी नसून वेगळ्या पद्धतीची केळी ग्राहकांसाठी इथं ठेवलेली आहेत। पूर्णपणे सेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, झिंक सगळ्यांचीच मात्रा जास्त असल्यामुळे हे आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे। पूर्ण फळ पिकल्यावरच ते देठापासून बाजूला होतं आणि खाण्यासाठी चविष्ट, भयंकर गोड, पण शुगरचं प्रमाण कमी असलेलं असं हे फळ आहे। तर या बाबतीत लोकांच्या मनात अनेक समज आणि गैरसमज झालेले आहेत, परंतु हे जे आपले स्टॉल धारक आहेत या ठिकाणी छबुताई माळी, संगीता गुरव, मधुरा माळी, त्याचबरोबर ह्या भगिनी देखील कुसुम माळी हे देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही जी वेगळ्या प्रकारची केळी आहेत जी की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आहेत, तर त्याचे फायदे काय आहेत तर त्यांनी थोडक्यात आपल्या समोर मांडावेत। नमस्ते ताई। नमस्ते। आपण कुठून? मी सावर्ड्यातून। सावर्डे। ही जी आपल्या इथे केळी जी आहेत विकायला, तर ही थोडीशी वेगळी केळी आम्हाला दिसत आहेत, परंतु ह्याच्यामध्ये जे व्यक्तीला लागणारं जे प्रोटीन, विटॅमिन्स म्हणजे मल्टीविटॅमिन आहे हे, तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या। त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी, रामफळ, केळी सगळ्या फळांचं फ्लेवर ह्याच्यामध्ये खाताना आपल्याला लागतंय, त्यामुळे सगळी फळं, एकच केळ खाल्लं तर सगळी फळं खाल्ल्याचं आपल्याला ते जाणवतंय। हा, म्हणजे या फळ निर्मितीमध्ये स्ट्रॉबेरी, रामफळ आणि फ्लेवर आहे। हा, फ्लेवर म्हणजे ते कंटेंट सुद्धा आहे, त्यामुळं अशी वेगवेगळी 3-4 फळं एका दिवशी खायची आहे। शुगरलेस आहे ते, शुगर कमी असल्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांनी ते अवश्य खावं, कारण ती दुसरी केळी आहेत ते खाऊ शकत नाहीत ना। आपली आत्ताची देशी केळी, वसई केळी आहेत ते त्यांना खायला अलाउड नाहीये, डॉक्टर खाऊ नका म्हणतात, तर हे ते खाऊ शकतात। मग ह्याचा रेट वगैरे काय असतो सर्वसाधारणपणे? आपण ही कशा पद्धतीने विकता? हे 90 रुपयाला डझन आहेत। 90 रुपयाला डझन या पद्धतीने ही विकली जातात। पूर्ण सेंद्रिय आहे, याला खत औषध काही मारलेलं नाही, फक्त पाणी। मग ही आता या तुमच्या स्टॉल व्यतिरिक्त ही नेहमी जर कस्टमर्सना पाहिजे तर ती कुठे मिळतील? आमच्या गटात सावर्ड्यामध्ये। सावर्डेमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये काहीतरी तुम्हाला? जिल्हा परिषदला मध्ये पण ठेवतोय आम्ही। हा, मग तिथे यायचं असेल तर तिथं आठवड्यातनं एक वार दिलाय त्यांनी आम्हाला। कोणत्या वारी? सोमवारी। हे जे केळीचं उत्पादन आहे हे मोस्टली सावर्डे गावातलं आहे। अतिशय सेंद्रिय पद्धतीने आणि भरपूर फायबर, प्रोटीन, विटॅमिनची मात्रा असलेलं हे फळ आहे। शुगरवाल्यांना देखील चालणार आहे, कारण का लेस शुगर याच्यामध्ये आहे आणि फळ सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे शरीरासाठी कुठलेही अपाय आणि हानी होणार नाही याची पुरेपूर काळजी या लोकांनी घेतलेली आहे। जिल्हा परिषदेकडून यांना दर सोमवारी एक काउंटर दिलं जातं सांगलीमध्ये आणि त्या ठिकाणी ते आपली फळं विक्री करतात। आणि त्या व्यतिरिक्त सावर्डेमध्ये तुम्ही केव्हाही गेलात तरी माळींचं फार्म जे आहे तर त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला ही फळं, ही केळी मिळू शकतील। असं ही या पद्धतीची केळी आहेत। आपण पाहतोय तिथं बरीच भाजीपाला सुद्धा आहे त्या बाजूला आणि या ठिकाणी हा जो भाजीपाला आहे, आमिर खान कडून ना 25 लाखाचं बक्षीस भेटले। हो, ते कशाबद्दल? पाणी फाउंडेशन त्यांनी आम्हाला झाडं लावायला सांगितलेली, आंब्याची वगैरे त्यांनी फ्री मध्ये दिली, केशर आंबा ते लावून आम्ही, त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हे सत्यमेव जयतेचं आहे ना ते आम्ही केलेलं पूर्ण, तर ते 25 लाखाचं बक्षीस आमच्या गटाला मिळाले। पाणी अडवा पाणी, ते बक्षीस आम्ही महिलांनी न घेता गावासाठी दिलेलं आहे। शाळा,
दवाखाना आणि शाळेतील मुलांना अगदी टेबल खुर्च्या दिलीत बसून खायला, डायनिंग. म्हणजे नुसतंच या ठिकाणी ह्या महिला शेती करत नाहीत, त्याचे प्रोडक्ट विकत नाहीत, तर या वस्तूंमधून जेव्हा बक्षीस मिळतंय तर त्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांनी शाळांना मदत केलेली आहे, ग्रामपंचायत गाव बांधली. सुधारण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे, गावात ग्रामपंचायतीचं देखील बक्षिसातूनच बांधकाम केलेलं बांधलंय. आहे. तर 25 लाखाचं जे बक्षीस त्यांना मिळालं होतं पाणी फाउंडेशन तर्फे आमिर खान यांच्याकडून, तर त्या सगळ्याचा वापर त्यांनी एक सामाजिक कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावासाठी या शेतकरी गटानं केलेलं आहे. खरोखर हे एक वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद असा हा यांचा उपक्रम आहे. यांच्या या उपक्रमाला आमच्या सर्व न्यूज टीम चॅनेल कडून भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.